आता आपण दुसऱ्या पिकावर जाऊया, जे पीक सोयाबीन आहे. सोयाबीन पिकामध्ये उत्पादकता वाढवायची आहे तर 3 वर्षामधून एकदा त्या जमिनीला शेणखत मिळालं पाहिजे. आणि शेणखत टाकताना त्या शेणखतामध्ये जर विद्यापीठाचं पावडर स्वरूपामधलं बायोमिक्स एकरी 4 किलो जर मिक्स करून टाकलं तर जमिनीची सुपीकता वाढवायला अतिशय चांगली मदत होते. परंतु 3 वर्षातून एकदा मळीच्या स्वरूपात द्या, त्यानंतर गांडूळ खताच्या स्वरूपात द्या, कोंबडी खताच्या स्वरूपात द्या, शेणखताच्या स्वरूपात द्या, कंपोस्ट खताच्या स्वरूपात द्या. परंतु 3 वर्षातून एकदा आपल्या जमिनीला हे गावरान खत दिलं पाहिजे आणि ते पण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिलं पाहिजे. नाहीतर मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये जर टाकून दिलं तर त्यामधला सगळा नत्र निघून जातो. सोयाबीन पिकामध्ये पहिलं सूत्र जातीच्या बाबतीमध्ये आहे. जात जर बदललात किंवा वाण जर बदललात की सोयाबीनमध्ये 1.5 ते 2 क्विंटल उत्पन्न वाढतं. आज तुम्ही JS 335 म्हणजे 1990 या वर्षी ज्यावेळेस सोयाबीन महाराष्ट्रात आलं, देशात नाही महाराष्ट्रात आलं, त्यावेळेस सगळ्यात अगोदर आलेली जात म्हणजे JS 335. त्या जातीला आता कितीही ताकद लावली आपण, कितीही मॅनेजमेंट लावली तर 7 क्विंटलच्या पुढे ती जात जात नाही. मग तेवढीच जर ताकद आपण या मागच्या 3-4 वर्षामध्ये विकसित झालेल्या जातींना लावली तर 12 क्विंटल 14 क्विंटल उत्पन्न निघू शकतं. मग त्यामध्ये कुठल्या जाती आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने 4 जाती आहेत. पहिली जी जात आहे ती भारी जमिनीसाठी शिफारस केलेली आहे आणि मागच्या वर्षी सगळ्यात 1 नंबरवरती जात राहिली, ज्या जातीची उत्पादन ही 10 क्विंटलच्या पुढे राहिली. एकही शेतकरी 10 क्विंटलच्या खाली राहिला नाही. ती म्हणजे KDS 753. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जात आहे, फार उत्कृष्ट. म्हणजे टोकन पद्धतीत वापरा, BBFमध्ये वापरा, साध्या पद्धतीत वापरा. पातळ जर पेर केली तर 10 क्विंटल उत्पन्न देऊन जात. 2 नंबरला जी जात राहिली ती MAUS 612. ही जात रफ अँड टफ आहे. कोरडवाहूमध्ये उत्पन्न देते, बागायतीमध्ये देते, पावसाचा खंड पडला तरी देते, पाऊस जास्त झाला तरीही देते. आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये ज्यांना कुणाला कुठली जात वापरावी ह्याचं ज्ञान नसेल तर त्यांनी डोळे झाकून MAUS 612 या जातीचा अवलंब करावा. या जातीची ही उत्पादन क्षमता 12 क्विंटल प्रति एकरी आहे. 2 नंबरला. 3 नंबरला जी जात चलते MACS 1460 ही आगरकर इन्स्टिट्यूट पुणेची आहे. 4 नंबरला पुन्हा KDS 992. या 4 जाती सर्वोत्कृष्ट राहिलेले आहेत मागच्या वर्षामध्ये. त्यानंतर जर नंबर कुठला लागत असेल तर मध्यम ते हलक्या जमिनीला आपल्या विद्यापीठाची 725 ही जात चांगली राहिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे चिबड जमिनी आहेत, वापसाच येत नाही लवकर, 4-4, 5-5 दिवस वापसा येत नाही, अशा शेतकऱ्यांनी MAUS 162 ही थोडी जास्त कालावधी असलेली जात आहे. 115 दिवसात तयार होते आणि अगोदर सांगितलेल्या सगळ्या जाती 100 दिवसात तयार होतात. ही 162 तुम्ही चिबड जमिनीला वापरू शकताय. आता या सांगितलेल्या जातीपैकी कुठलीच जात आपल्याला मिळाली नाही विकत, तर मग तुम्ही ज्या जुन्या जाती आहेत DS 228, 71 नंबर या जातीकडे वळू शकताय. ज्या शेतकऱ्यांना एकरी 12पेक्षा जास्त उत्पन्न काढायचे आहे, 12 क्विंटलपेक्षा जास्त, त्यांची भारी जमीन आहे आणि ज्यांना टोकन पद्धतीने लागवड करायची, ज्यांना 5 एकरामध्ये 10 एकरा एवढं उत्पन्न काढायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी हा शेवटचा मुद्दा जो आहे टोकन पद्धतीने पहिल्यांदा KDS 753 वापरावी, 2 नंबरला 162 वापरावी, 3 नंबरला 992 वापरावी, 4 नंबरला 162 ही जात वापरावी. टोकन पद्धतीमध्ये ही 12 क्विंटलच्या पुढे उत्पादन क्षमता देणाऱ्या जाती आहेत.
हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा पुढे घ्या. आपल्या भागामध्ये अनेक वर्ष झालं, जवळपास 2000 वर्षापासून एकाच जमिनीवर सोयाबीन होत चाललं आहे. त्यामुळे मागच्या 4-5 वर्षामध्ये बियाण्यापासून प्रसार होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. किमान 10% रोपं मर रोगानं मरून चालले आणि पुढे पुढे पानावर शेंगावर करपा यायला लागला आहे. हा आपल्याला टाळायचे आहे, प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहे. त्यासाठी बियावर पेरणीच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर जर बीज प्रक्रिया केली तर हे आपण पूर्ण टाळू शकतो. मानवी जीवनामध्ये जेवढं लसीकरणाला महत्त्व प्राप्त झालं आहे तेवढं महत्त्व कृषी क्षेत्रामध्ये बीज प्रक्रियेला आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये 2 लसी घेतल्या, बाहेर फिरायला एकदम आपण तयार झालो. तसं कृषी क्षेत्रामध्ये जर रोगापासून मुक्तता मिळवायची असेल तर बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका. आता मार्केटमध्ये हे फार चांगले औषधं उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉन आहे, कॅस्केड आहे, वॉर्डन आहे. हे आपण 7 ते 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया जर केली तर जवळपास जमिनीमध्ये जेवढे काही रोग पसरतात ते सगळे बियाण्याद्वारे पसरतात. आणि बियालाच जर बीज प्रक्रिया केली तर बियावरची जी काही बुरशी आहे ती पेरणीच्या अगोदरच संपती आणि जमिनीत बी जाण्याच्या अगोदर निरोगी बी तिथं पोहोचतं. यावर्षी आपण या बीज प्रक्रियेला महत्त्व द्यावं. पुढे द्या. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल. मित्रांनो, हा जो मुद्दा आहे तो आपलं एकरी 2 क्विंटलपासून ते 3 क्विंटल उत्पन्न वाढवणार आहे. तुम्ही यूट्यूबला जर बघत असाल, जे शेतकरी आज 12 क्विंटल उत्पन्न निघालं, 15 निघालं, 18 क्विंटल एकरी निघालं, असे जे यशोगाथा तुम्ही यूट्यूबवर पाहताय त्या सगळ्या यशोगाथा या BBF आणि टोकन पद्धतीमधल्या आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये 18 इंचावर जर पेर केली आपण तर कधीच आपल्याला 14 क्विंटल आणि 15 क्विंटल सोयाबीनची उत्पादकता मिळत नाही. आपण काय करतो, 18 इंचावर पेर करतो, दाट पेर करतो, 25 किलो 26 किलो बियाणं एकरी वापरतो. सुरुवातीला दाट हिरवगार दिसतं, परंतु त्याची उत्पादकता जर शेवटी पाहिली तर ती 7 क्विंटल 8 क्विंटल प्रति एकरी निघते. त्याचं कारण आपण त्या पिकामध्ये एकमेकामध्ये स्पर्धा लावतो. 10 सेंटीमीटरवर एक झाड असण्याऐवजी 10 सेंटीमीटरमध्ये 4 झाडं जर झाले तर स्पर्धा वाढली. अन्नद्रव्यासाठी स्पर्धा वाढली, ओलाव्यासाठी स्पर्धा वाढली, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा वाढली, हवा खेळती जे पाहिजे त्याच्यासाठी स्पर्धा वाढते आणि त्यामुळे त्याच्यावर शेंगांची संख्या 25 पासून 40 मिळते. तीच टोकनमध्ये बघाल 100 पासून 150 शेंगा मिळतात. म्हणजे एवढं उत्पन्न त्यामध्ये वाढत असतं. पुढे घ्या. ही आहे BBF पद्धत. हे जे बाजूचे मुद्दे दिलेत ना 7 मुद्दे, ते 7 मुद्दे ब्राझील आणि अर्जेंटिना या देशामधले आहेत. मागच्या 3 वर्षापूर्वी तिथल्या शासनाने एक मोहीम चालू केली होती, कॅम्पेन, सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी. त्यांनी या 7 मुद्द्यावर काम केलं होतं. जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती, बीज प्रक्रिया, जमिनीची सुपीकता, योग्य वेळी पेरणी, स्वच्छ व तणविरहित शेत ठेवणे 45 दिवसापर्यंत, पीक संरक्षण वेळेवर करणे आणि शेवटचा मुद्दा जास्तीचा सूर्यप्रकाश मिळवणे. हा शेवटचा जो मुद्दा आहे, आपण वरच्या मुद्द्यावर काम करायला लागलो पण शेवटच्या मुद्द्यावर आपलं काम कमी आहे. जोपर्यंत पिकं जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवणार नाहीत तोपर्यंत पानामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढणार नाही. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जर नाही वाढली तर पानाचा आकार वाढणार नाही. आकार नाही वाढला म्हणजे अन्नच भरपूर तयार होणार नाही आणि अन्न तयार नाही झालं तर त्याच्या अंगावर शेंगाची संख्या 150 राहण्याऐवजी 40 राहते. पानं आकाराने मोठी झाली, उंच वाढलं तर 40 शेंगा राहण्याऐवजी 150 शेंगा लागतात एका झाडावर.
म्हणजे अन्न तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे आणि तो फक्त BBF पद्धत आणि टोकन पद्धतीमध्ये मिळतो. कारण 4 ओळीनंतर सरी सोडले सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. टोकनमध्ये 2 ओळीनंतर 1 ओळ सोडले सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. पुढे घ्या. ही आपल्याच भागामधल्या शेतकऱ्यांच्या शेतावरच्या फोटो आहेत. BBF पद्धतीमध्ये 4 ओळी बेडवर येतात, नंतर सरी सुटते. पुन्हा 4 ओळी बेडवर, नंतर सरी सुटते. यामध्ये बेडवर असलेल्या 4 ओळीपैकी या शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत त्याला बॉर्डर इफेक्ट मिळतो. बॉर्डर इफेक्ट म्हणजे या दोन्हीही ओळीला सूर्यप्रकाश, हवा, ओलावा सगळे घटक चांगले मिळतात. आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर बांधाच्या साईडचे झाडं उपटून बघा, त्याच्यावर शेंगा किती लागलेल्या असतात? 150. आतमध्ये जावा, झाडावर शेंगा 40. ह्याला बॉर्डर इफेक्ट म्हटला जातो. म्हणजे त्याला भरपूर जागा मिळते, भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. हेच प्रिन्सिपल, हेच तत्त्व या BBF आणि टोकन पद्धतीमध्ये अवलंबलेलं आहे. पुढे घ्या. पुढे घ्या. ही BBF मशीन आहे. आपल्या भागामध्ये बघा 4 ओळी पेरल्यानंतर बाजूला बरोबर सऱ्या पडायला लागलेत. म्हणजे त्याला वेगळं करण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारची पेरणी आपण आपल्या भागामध्ये सोयाबीनमध्ये केली पाहिजे. ह्याचा फायदा काय मित्रांनो? आपल्या भागामध्ये जुलै महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस सांगितला आहे, ऑगस्टमध्ये सुद्धा सांगितला आहे. जर एका दिवसामध्ये 125 मिलीमीटर पाऊस पडला आपल्या भागात, आपल्या शेताला 4 दिवस वापसा येत नाही. परंतु या ठिकाणी ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्यामधून रात्रीमधून सगळं पाणी ड्रेन आउट होतं, जमिनीच्या बाहेर निघून जातं. दुसऱ्या दिवशी 4 वाजता या जमिनीला वापसा येतो. ह्याच्याच बाजूच्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धत असेल तर पुढचे 4 दिवस वापसा येत नाही. आणि वापसा आला की नाकं खुलले. जोपर्यंत वापसा नाही तोपर्यंत नाक बंद. म्हणजे पिकांचा आपलं नाही. पिकं जोपर्यंत जमिनीमध्ये चिखल आहे तोपर्यंत अन्नद्रव्य घेऊ शकत नाहीत, पाणी घेऊ शकत नाहीत, हवा घेऊ शकत नाहीत. आणि वापसा आला की जमिनीमधले सगळे घटक घेऊ शकतात. या बाबीचा फायदा घेऊन पिकामध्ये वाढ होत आहे. पुढे घ्या. ह्याचे फायदे दिलेले आहेत. आत्ता मी तुम्हाला सगळे फायदे हे ह्याच्यामध्ये सांगितले. हे बघा सरीमध्ये पाणी कसं मुरायला लागलं आहे आणि जास्त झालं की ते पाणी निघून जातं. पुढे घ्या. पारंपरिक ज्या पिकांच्या लागवड पद्धती आहेत त्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव फार वाढतो. वरचे जर फोटो पाहिले तर पानावरचा करपा फार वाढतो. आणि खाली BBF पद्धत बघा, ज्यामध्ये एक महिलासुद्धा इझी फवारणी करू शकते. आपले मानव तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये फवारणी करू शकतो. परंतु पारंपरिक पिकामध्ये एकदा उंची वाढली की कुठलाच मजूर 60 दिवसानंतर सोयाबीन पिकामध्ये फवारणी करायला तयार नाही. मध्ये सापं वगैरे पडलेले असतील किंवा इचूकडे पडलेले असतील. पण या पद्धतीमध्ये आपण इझिली कुठलंही ऑपरेशन करू शकतो. पुढे घ्या. हा शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा. बियाणेमध्ये किती बचत करते बघा. BBF पद्धत वापरलं तर 20 किलो बियाणं लागतं. 5 किलो बियाणं आपलं उरायला लागले एका एकराला. उत्पन्न किती वाढवायला लागले? 25%. म्हणजे एकरी 1.5 क्विंटल या एका पद्धतीमुळं. आता आपला कोळपे कसे मारायचे? तर कोळपे त्या सरीमध्ये कोळपे मारू शकतो. आता हातचलित कोळपेसुद्धा बेडवरसुद्धा मारू शकतो. आणि कोळपे मारताच नाही आले तर तणनाशकाचा वापर करू शकतो. पुढे घ्या. ह्याच्या पुढची पद्धत आहे. बेडवर 4 ओळीपैकी फक्त 2च ओळीला बॉर्डर इफेक्ट मिळत होता. यावर 2च ओळी आहेत, दोन्ही ओळीला बॉर्डर इफेक्ट मिळतो. या पद्धतीमध्ये शेतकरी 14, 15, 18 क्विंटल जे उत्पन्न काढत आहेत ते या पद्धतीमध्ये. हा फोटो दुसरीकडला नाही आहे, लातूर जिल्ह्यामधल्या हरंगुळचा आहे. 25,000 हेक्टर क्षेत्रावर लातूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे शेतकरी लागवड करायला लागले. आणि कोणता शेतकरी आहे बघा,
ज्यांच्याकडे 4 एकर किंवा 5 एकर शेती आहे असाच शेतकरी या पद्धतीने लागवड करायला लागला आहे आणि 5 एकरामधून 10 एकरा एवढं उत्पन्नाकडे. याच्यामध्ये काही नाही, 4 मागे घ्या व एवढं पूर्ण होऊ द्या आणि मग तुम्हाला सांगतो. मध्यम जमिनीमध्ये 3.5 फुटावर सऱ्या पाडायच्या, भारी जमिनीमध्ये 4 फुटावर सऱ्या पाडायच्या. सऱ्या पाडताना पाठीमागे लोखंडी रॉड लावायचे जेणेकरून वरंबा साफ होत जावा आणि बेडची रुंदी वरची 2 फूट तयार व्हावी. या 2 फुटावर सोयाबीन टोकन करणारे जे काही यंत्र आहे ते 2 टोकन यंत्र एकत्रित जोडायचे 18 इंचावर आणि 2 टोकन यंत्र एकदाच त्या बेडवर चालवायचे. 6 इंचावर 2-2 बी पडतात. एक व्यक्ती एका दिवसामध्ये 3 एकर टोकन करू शकतो या पद्धतीमध्ये. फक्त खतं मात्र आपल्याला अगोदर त्या बेडमध्ये सरत्याने पेरून घ्यावायचे आहे. पुढे घ्या. हे बघा, हे डाव्या साईडचा जो फोटो दिसतो ना, लातूरमध्ये एकदा इतका पाऊस झाला की त्या दिवशी जमिनीचं सगळं पाणी ह्या सऱ्याद्वारे बाहेर निघून गेलं आणि दुसऱ्या दिवशी वापसा. बाकीच्या जमिनीला 4-4 दिवस वापसा नाही. हा त्याच्यानंतरचा फोटो आहे. काही दिवसानंतरच त्याची वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. ही अशी बातमीसुद्धा दिली होती की 20,000 हेक्टरवर टोकन पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये लागवड आहे. ही मागची 2 वर्षापूर्वीची बातमी आहे. पुढे घ्या. अशा प्रकारे टोकन पद्धतीमध्ये सुद्धा आपण फार चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्या भागात वाढवू शकतो. आता ही पद्धत सोयाबीन अधिक तूर ही सुद्धा बेडवर घेऊ शकतो. म्हणजे मधल्या फण्यामध्ये जर तूर टाकली आणि बाजूने दोन्ही सऱ्या आल्या की 5 ओळीनंतर सरी आलेली आहे. या पद्धतीमध्ये सुद्धा सोयाबीनचं उत्पन्न 10 क्विंटल आणि तुरीचं उत्पन्न 10 क्विंटल येऊ शकतं. मात्र सोयाबीनमध्ये 2च जातीचा वापर केला पाहिजे. एक KDS 753, 2 612 आणि तुरीमध्ये 3च जातीचा वापर असला पाहिजे. एक गोदावरी, 2 716, 3 GRG 811. असं जर कॉम्बिनेशन असेल आपल्या भागामध्ये तर 10 क्विंटल सोयाबीन आणि 10 क्विंटल तूर मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये सुद्धा काढू शकतो. पुढे घ्या. यावर्षी अनेक लॉट फेल येऊलेले आहेत सोयाबीनचे. कुठलंही बियाणं वापरा तुम्ही, घरचं वापरा, बॅगचं वापरा. आत्ताही त्या बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करा. 70 बियाणे 100पैकी उगवून निघावेत किमान. पुढे घ्या. खत व्यवस्थापनामध्ये यावर्षी DAP खताचा तुटवडा आहे. DAP खताच्या पाठीमागे लागू नका. DAP खताऐवजी 12-32-16 आहे, 10-26-26 आहे. या 2 खतापैकी एका खताचा वापर करा. आता हे पण खतं जर नाही मिळाले किंवा एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की मी दरवर्षी खतं वापरायला लागलो परंतु उत्पादकता वाढणं गेली आहे, अशा शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करा. 2.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो पोटॅश एका एकराला पेरून द्या. हे भूसुधारक आहे. तुमची 100% सोयाबीनची उत्पादकता वाढवण्याला मदत करेल. पूर्वी आपण जिप्सम वापरायचो, आता जिप्सम बंद झालं आहे. जिप्समचं काम जर कोणी करत असेल तर ते सिंगल सुपर फॉस्फेट करतं. आणि सिंगल सुपर फॉस्फेट जर वापर केला तर वेगळा सल्फर देण्याची आवश्यकता नाही, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी सल्फर आहे. मात्र 12-32-16 किंवा 10-26-26 किंवा DAPचा जर वापर केला तर एका एकराला 1 बॅग सल्फरची वेगळी द्यावी लागते. म्हणजे तिथं पुन्हा 400-450 रुपये आपला खर्च वाढायला लागलेला आहे. ही असं जर कुठं दिसत असेल, म्हणजे पेरणीनंतर 15-20 दिवसाच्या दरम्यान सगळं सोयाबीन पिवळं पडत असेल तर या ठिकाणी लोहाची कमतरता आहे. फक्त एक अन्नद्रव्य. जमिनीत लोह नसला की सोयाबीन पिवळं पडतं. जमिनीत लोह कमी असेल तर ऊस पांढरा पडतो. या ठिकाणी एकच उपाययोजना करायची. सूक्ष्म मूलद्रव्ये ग्रेड 1 कुठल्याही कंपनीचं घ्या, RCF घ्या, वनिता घ्या, यारा घ्या. या कंपन्यांचे 10 किलोची पॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
तो पेरणीच्या वेळेस खतामध्ये मिक्स करून जर दिलात, हा प्रश्न 100% दूर होतो. फक्त याचं डायग्नॉसिस जे आहे ते लोहाची कमतरता. हा मुद्दा जो आहे तो चौथा मुद्दा. तण व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये 4 मुद्दे सांगेल मी. पहिला मुद्दा, पेरणीच्या अगोदर आत्ता एक किमान पाळी पडली पाहिजे. मागच्या 15 दिवसात जो पाऊस पडला आहे त्या पावसाद्वारे सगळी तणं बाहेर आले आणि ही तणं जर आपल्याला नष्ट करावायची असतील आणि खरीप हंगामामधला तणावरचा खर्च 75% कमी करावायचा असेल तर एक पाळी मारा, सगळी तणं निघून जातील. दुसरी बाब, रासनीच्या पाठीमागे रासनीची फास असली पाहिजे. 10 ते 15% तणांचं नियंत्रण होतं. तिसरी बाब, 15व्या दिवशी पहिली आणि 25व्या दिवशी दुसरी कोळपणी झाली पाहिजे सोयाबीनमध्ये. थोडाफार 2-3 दिवस मागे पुढे 2 कोळपण्या झाल्या तर वाढ ही सुंदर होते, तणनाशक वापरण्याची आवश्यकता पडत नाही. हे झाले 3 मुद्दे. आणि जर आपल्याला तणनाशक वापरायची आवश्यकता पडलीच, सतत पाऊस लागून राहिला, आंतरमशागत करता येईना गेली, तर मार्केटमध्ये एक टोर्नॅडो नावाचं औषध आहे ज्यामध्ये 2 घटक आहेत, एक परसूट आणि टर्गा सुपर. परसूटमधला इमॅजिथॅपिर आणि टर्गा सुपरमधला क्विझॅलोफॉप इथाईल. एक एकदलवर्गीय तणांचं नियंत्रण करतो, दुसरा द्विदलवर्गीयचं करतो. म्हणजे सगळ्या प्रकारची तणं घालायचे तर एकाच औषधामधून आपल्याला शक्य आहे. हे आपण 18 ते 22 दिवसाच्या दरम्यान 175 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 1 एकर क्षेत्राला वापरू शकतो. कधीच 2 तणनाशकाचा वापर करायचा नाही. म्हणजे पेरणी केल्या केल्या प्री इमर्जन्स जे तणनाशक आहे त्याचाही वापर करायचा आणि पुन्हा 20 दिवसानंतर पुन्हा एकदा तणनाशकाचा, तर त्या सोयाबीन पिकाला मोठा शॉक बसतो आणि ते उत्पन्न घटीमध्ये त्याचं रूपांतरित होतं. म्हणून एकतर पेरणी झाल्या झाल्या वापरा स्ट्रॉंग आर्म, किंवा 20 दिवसानंतर टोर्नॅडो वापरा. दोन्हीपैकी कुठलं तरी येईल. अशा प्रकारे तणांचं जर नियंत्रण केलं तर 45 दिवसापर्यंत तणाची काडी राहत नाही आणि एकदा 45 दिवस झाले सोयाबीनमध्ये, पुन्हा तणासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. शेवटचा मुद्दा पुढे घ्या. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. सोयाबीनमध्ये 3-4 फवारण्या बिलकुल करायच्या नाहीत. सोयाबीनमध्ये फक्त 2च फवारण्याची आवश्यकता आहे, पण तुझ्या वेळेवर पडल्या पाहिजे. फुलोरा अवस्था 35 ते 50 दिवसाच्या दरम्यान असते. त्या दरम्यान कुठलीच फवारणी आपल्याला चालत नाही, त्यामध्ये फुलगळ होते. 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी, ज्यामध्ये 1 कीटकनाशक 1 बुरशीनाशक असावं, आणि दुसरी फवारणी 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान, त्यामध्ये पुन्हा 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक असावं. या 2च फवारण्या वेळेवर पडाव्यात, बाकी फवारणीची आवश्यकता नाही. जर सोयाबीनमध्ये 70 दिवसाच्या नंतर बुरशीनाशकाची फवारणी जर झाली चुकून, तर बऱ्याचशा बुरशीनाशकामध्ये एक छुपा घटक आहे जो फवारणी केल्यानंतर पिकांना पुढचे 25 ते 30 दिवस हिरवं ठेवतो, हिरवगार पाला राहतो. जर 70व्या दिवशी आपण फवारणी केली तर 95व्या दिवशी शेंगा वाळायला चालू होतात आणि पिकावरच्या पानं हिरवीगार. मजूर आपली काढणी करणार नाहीत, काढणी नाही केली की शेंगा फुटतात. म्हणून 70 दिवसानंतर बुरशीनाशकाचा अवलंब शेतामध्ये करू नका. करायचे 70 दिवसाच्या आत 60-65व्या दिवशी करायचा, फवारण्या संपवून टाकायची. हा एक प्रश्न मागच्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ज्यांची फवारणी थोडी उशिरा होते त्यांच्या शेतामध्ये हा प्रश्न दिसून येत आहे. एवढं जर आपण या 5 सूत्रामध्ये सोयाबीनमध्ये करावं. शेवटचा मुद्दा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुढचे 25 वर्षापर्यंत आपल्याला शेतीची सुपीकता टिकून ठेवायची आहे. आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आणि आपल्या पिढीलासुद्धा दरवर्षी त्या शेतामधून समान उत्पन्न येत जावं किंवा वाढ होत जावी, ह्याच्यासाठी 2च मुद्दे सांगणार आहे. पहिला मुद्दा,
आपल्या जमिनीची माती परीक्षण एकदा का होईना करून घ्या आणि ते मे महिन्यामध्ये केलं पाहिजे. माती परीक्षण करताना आपल्या कृषी सहाय्यकांची मदत घ्या आणि माती परीक्षण करून आल्यानंतर त्याच्यामधला एकच घटक चेक करायचा, सेंद्रिय कर्ब. जर ते 0.8पेक्षा जास्त असेल तर तुमच्या जमिनी अतिशय उत्कृष्ट आहे. चिंता करायचं काम नाही. या जमिनीपासून 10 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न देऊन जात. आणि जर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 0.4%पेक्षा कमी असेल तर त्या जमिनी आजारी पडल्यात, त्या जमिनीला सुधारण्याची आवश्यकता आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यावा. आणि त्या अनुषंगाने 3 वर्षातून एकदा जमिनीला शेणखत, मळी किंवा कोंबडी खत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीचं खत यापैकी कुठलं तरी एक आपण दिलं पाहिजे. आणि ते देत असताना जमिनीची 2 प्रकारे सुपीकता असते. एक प्रकारे सेंद्रिय कर्ब असला पाहिजे आणि दुसरा जमिनीमध्ये जेवढे सूक्ष्म जीवजंतू जास्त तेवढ्या जमिनी जिवंत किंवा तेवढ्या जमिनी त्या उत्पादकता जास्त देतात. आणि ती सूक्ष्म जीवजंतूची सुपीकता जर वाढवायची असेल तर पुन्हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स 4 किलो एका एकराला या शेणखतामध्ये मिक्स करून जून महिन्यामध्ये आपण दिलं पाहिजे. ते जर जमलं नाही तर जुलै महिन्यामध्ये आपण त्या ड्रेंचिंगच्या माध्यमातून तुरीच्या ओळीच्या बाजूनं जी ड्रेंचिंग देणार आहोत त्या ड्रेंचिंगच्या माध्यमातून जमिनीत जावं. एकदा जमिनीत गेलं की ते विरजनासारखं काम करतं. या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारच्या उपयोगी बुरशी, उपयोगी बॅक्टेरिया हे वाढवण्याचं काम करतं. आता ह्यामधल्या प्रामुख्याने काही बॅक्टेरिया आणि काही फंगाय सांगेल तुम्हाला. ट्रायकोडर्मा दोन्ही स्पेसीज आहेत, सुडोमोनस, पॅसिलोमायसिस, व्हर्टिसिलियम, बिवेरिया, मेटारायझियम. ह्या सगळ्या उपयोगी बुरशी आहेत ज्या जमिनीमधल्या आपल्या कमी होत चाललेत आणि त्या वाढवायच्या असेल तर हे उपाययोजना आपण केली पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 3 मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा केली. खर्च कसा कमी करायचा, सोयाबीन आणि तुरीची उत्पादकता कशी वाढवायची आणि तिसरा मुद्दा जमिनीची सुपीकता लाँग टर्मसाठी कशी टिकून ठेवायची. मला असं वाटतं की आपल्या सर्वांना हे समजलं असेल आणि आपल्या सर्वांचे आणि विशेषतः संयोजकाचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.